हॅलो फॅमिली, नमस्कार. सर्वांसाठी गुड मॉर्निंग. आणि आज 1 तारीख आहे, 1 डिसेंबर, 1 डिसेंबर आहे. आणि आज आम्हाला शिफ्टिंगचं काम करायचं आहे. जसं मी तुम्हाला आधीच ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आम्हाला घर चेंज. हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ऑलरेडी तुम्ही बघताय घरामध्ये किती पसारा पडलेला आहे, कारण की आम्ही घर शिफ्ट करत आहे. म्हणजे आम्ही दुसरीकडे जात आहे. हे आमचं स्वतःचं ओन घर नाही आहे. आमचं घर जे स्वतःचं आहे ते दुसरीकडे आहे, पण आम्ही रेंटमध्ये का राहतो तर सर्वात मोठा प्रश्न तर कारण की मुलांना स्कूल खूप जास्त लांब पडत आहे. त्यामुळे मी सगळ्यांना जे बघताय सगळ्यांना एकच सांगत असते की तुम्ही जिकडे मुलांची शाळा आहे ना तिकडंच तुमचं घर घ्या. अदरवाईज मग तुम्हाला व्हॅनसाठी जास्त पैसे द्यावं लागणार आहे. एज्युकेशनमध्ये जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त तर व्हॅन फीस, ट्युशन फीस त्यामध्ये मुलांचं जातं. त्यापेक्षा तुम्ही घर जे आहे जवळ घ्या. आम्हाला तेवढं काही सुचलं नाही त्यावेळेला. एक असताना वेगळंच होतं. तिकडं होती शाळा, पण त्याची फीस पण खूप जास्त होती ॲक्च्युली. त्यामुळे मग एकाला मग 2 आहेत, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत होता. म्हणून आम्ही काय केलं, जे आमचं स्वतःचं ओन घर आहे ते आम्ही रेंटवरती दिलं आणि इकडे आम्ही रेंटवरती राहत आहे. काही इश्यू नाही. बघू आता वेळ तिकडचं विकून मग इकडं घेता येईल, काहीतरी करूत आपण त्या पद्धतीनं. पण आता सध्या आम्हाला मी या घरामध्ये पण 2 वर्ष राहिली. आता आम्हाला दुसरीकडे जायचं आहे, कारण की आता हे जे ओनर आहेत ते स्वतः येणार आहेत राहायला. त्यांचा काहीतरी इश्यू झालेला आहे म्हणून ते त्यांच्या घरी राहायला येणार आहेत. म्हणून आम्ही आता दुसरीकडे जाणार आहे. आता ते पण मधातच त्यांनी घर आम्हाला रिकामं करायला सांगितलं. ॲक्च्युली त्यांचा फोन तर जेव्हा मुलांची दिवाळीच्या सेमेस्टरची जेव्हा परीक्षा होती त्याच वेळेला त्यांचा कॉल आला होता की तुम्ही घर शिफ्ट करा म्हणून, म्हणजे रिकामं करा. पण आम्हाला नेमकं दिवाळी करायचं, फराळी बनवायची का घर शोधत बसायचं. त्यांना आम्ही 1 महिना 1.5 महिन्याचा वेळ घेतला त्यांच्याकडून. आणि मग आता फ्लॅट तर कुठंच नाही आणि आम्हाला फ्लॅटमध्ये राहायची सवय. कारण जेव्हा आमचं स्वतःचं घर आहे तो फ्लॅटमध्येच आहे आणि तिकडे आम्ही 5 वर्ष राहिलं. त्यानंतर मग इकडे 2 वर्ष राहिलं. आता 6-7 वर्ष तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहिलेलं आहे मग कुठं ना कुठं तुम्हाला ॲडजस्ट करायला थोडंसं प्रॉब्लेम होतो. पण आम्ही त्या एरियामध्ये सगळं पूर्ण शोधून काढलं. एकही फ्लॅट अवेलेबल नाही आहे. त्यामुळे शेवटी आम्हाला आता 2 रूमचा भेटलेला आहे. म्हणजे 2 रूम आहे, पण मस्त आहे, एकदम छान आहे. निराश काहीच नाही आहे. इवन मी खूप जास्त हॅपी आहे की मी तुम्हाला दाखवेन घर कसं आहे ते, आणि का हॅपी आहे ते पण मी सांगणार तुम्हाला. आता मी हे सगळं इकडे साफसफाई करून घेत आहे, कारण की तिकडे जागा नाही आहे. 2 रूम आहे म्हणजे तो फ्लॅट तर नाही आहे आणि तो रो हाऊस टाईपमध्ये आहे आणि तिकडे जागा कमी असते आणि पाणीचा पण इश्यू असतो. मग हे फ्लॅट आहे म्हणून मी इकडे सगळं स्वच्छ करून घेणार आहे. मग मी जे आहेत जे जाड आहेत माझे जाऊबाई आहेत त्यांना दिलं होतं. त्यांच्याकडे मशीन आहे, वॉशिंग मशीन आहे. मग त्यांनी मशीनमध्ये टाकून दिलं. जर खूप जास्त हॅवी असतात, कारण आता थंडी आहे, थंडीमध्ये आपण जाड पांघरण घालतो. म्हणलं की हे जाड आहे तर मी त्यांना त्यांच्याकडे देते धुवायला. मग इतर जे मला होणार आहे ते सगळे आम्ही कपडे धुवून घेतलं, पडद्यापासून धुवून घेतलं. 2024 ला एक्सपायर झाले ते. बघितलं का आलेले शिवा मुरमुरे बी एक्सपायर होते का? काय आलेले बघ. आणि शिवा सगळ्यात परत जरा काढा वरनं. खाली ठेवून आहे. वरून ठेवून ना खाली तिकडे एका साईडला. घ्यायचं नाही आहे. घ्या हे. अरे ह्याला कुठून आहे खाली? तुला जाता काढूत ना एकदमच. मला तरी सगळंच वरचं काढून घेतलं. म्हणजे एकदा सगळं झाडून दिलं वरचं की मग आपल्याला पण वाटतं की बाबा नाही आता एवढंच पसारा आपल्याला आवरायचं आहे. म्हणून आता ह्याच्यामध्ये कूलर आहे, झोका आहे. मग थोडंसं हे होऊन गेलं की मी जेव्हा माझं स्वतःचं घर घेतलं तर मी सामान वाढून घेतलं, कारण तिकडं बाल्कनी वगैरे सगळं होती फ्लॅटमध्ये असल्यामुळे. मग मी झोका म्हणा, एक्स्ट्रा जे सामान असतात आपले कबर्ड, ड्रेसिंग टेबल, ते सगळं मग आम्ही घेऊन घेतलं गावाकडून. माझे लग्नातलं सामान बी मी इकडे घेऊन घेतलं. असं इश्यू झालं.
मग आता घर शिफ्ट करायचं म्हणलं की मग थोडंसं जीवावर येऊन जातं. पण त्याच्यामध्ये आता काही जे आहे ते सोफा कम बेड आहे. खूप वर्ष झालेले, ते 10-12 वर्षाचं नाही, 13 वर्ष का 14 वर्ष चालू आहे त्याला आता. तर त्यामुळे म्हणलं की ठीक आहे, जाऊ द्या, बघू आता. तसे बी सामान खराब होतातच शिफ्टिंगमध्ये, आणि सगळं आता जुने झालेले कपाट म्हणा किंवा सोफा कम बेड म्हणा, पण आता ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. म्हणून मग म्हणलं की ठीक आहे, आता भांडे वगैरे पण मी घासून घेते, आणि सगळं जे आहे ना सगळं काढून मी जे डब्यातले ते सगळं ड्रममध्ये टाकत आहे. आणि कारण ड्रममध्ये काही तुटणार नाही, फुटणार नाही. मग ते पापडापासून कुरड्यापासून काही असो ते सगळं मी ड्रममध्ये टाकत आहे, कॅरी बॅग बांधून. आणि त्यानंतर सगळे जे डबे वगैरे आहेत ते सगळं घासून घेतले मी, कारण तिकडं जागा राहणार नाही. इकडं कसं बाल्कनी आहे मोठी, तिकडे पण आहे बाल्कनी, पण म्हणलं की सवय नाही ना जास्त. देख सकते हो. अरे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नई व्लॉग मध्ये. आणि इकडं बघा, हे बघा कपडे पडलेले आहेत असं, तिकडं ते बघा, तिकडं मम्मी. हे सगळं आम्हाला आता घर शिफ्ट करायचं आहे, म्हणून आता लास्ट टाइम आम्हाला हे घरचा टूर पण करायचं आहे. हे बघा मम्मी कपडा कपड्याचा, आणि हे बघा पप्पा तिकडे बसताय ते पेपरचं. हा पप्पा कोई बता इसलिए. आता हे सगळे कपडे घडी करायचे आणि ठेवायचे. हे बघा हे आहे, ह्याच्यात ठेवायचे कपडे. आणि तुम्हाला आता मी घरचं टूर करून दाखवतोय. हे बघा, हे मंदिर आहे इकडं आमचं, हे मंदिर इकडचं तर काय पण आहे. पण हे बघा, हे पण सगळे भांडे आहेत. हे बघा सगळे बेडशीट काढलेले आहे मम्मीने. इकडं जे वॉल हँगिंग होतं ते सगळं काढलंय मम्मीने. हे फुगे आहेत, ते माझे दादाजी. आणि हे सगळं इकडं बॅग ते ठेवलंय, याच्यात ते आहे मिक्सर ते. आणि इकडं बघा हे एक ड्रम आहे, इकडं त्याच्यात काय माहीत काय ठेवलेलं आहे. अजून इकडं सगळं काढलेलं आहे, ते बघा वरचं तिकडं बघा, तिकडचं सगळं काढलं आहे. आणि हे झोका आहे, ज्याच्यात आम्ही खेळू शकतो. बघू त्या घरात जागा असली तर आम्ही लावून टाकणार, ठीक आहे. हे बघा किचन तसा बरं पडलेला आहे. चला, हे आमचा मित्र ह्याला घेऊन चलू आता आम्ही. चला आता आम्ही आलो ह्या रूममध्ये. आता ह्या रूममध्ये आता आम्हाला कामं करायची, तुम्हाला मी दाखवतो कसं आम्ही भांडे काढलं आणि ते घासून घेतलं. आणि त्यानंतर म्हणलं की कपाट आधी आवरूया, कारण कपडे एवढे जास्त झालेले आहे ना. म्हणलं की जे कपडे नाही व्हायचे ते डायरेक्ट टाकून देणार आहे. क्या कर रही ऊपर, देखिए ऊपर काम करता आली बाबा. घर शिफ्ट करायचंय आम्हाला, दुसरीकडे जायचंय. क्या कर रहे पप्पाजी? पप्पाजी सांगा ना, क्या कर रहे, बोला ना काहीतरी. पप्पा जी ने मुंह में कुछ तो रखा है. किया है. पापा जी कुछ तो बोलिए. हा पोरगा ना काहीच काम करू देत नाही, उलट टाइमपास चालू आहे ह्याचं. ह्याला म्हणलं की कपडे घडी कर, तर मी एकही घडी करत आहे. त्याचे पप्पा तर डॉक्युमेंट बघत आहे की काय अननेसेसरी जे आपण ठेवतो ना, की हे काढ ते काढ, हे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट, काही असं किंवा बिना कामाचे जे बिल वगैरे ते म्हणजे त्यांना क्लीन करा. आणि ते सगळं काढायला लावलं, ह्याला काम करायला लावलं, तर उगं टाइमपास करत आहे ते केव्हापासून. नुसतं कामचोर आहे बरं हा पोरगा. काम करणार आहे तो श्रीक आहे, हा समर्थ कामचोरच आहे. बघा आता हे बघा टाइमपास बघा ह्याचा, काहीच नाही, त्यानं फक्त टाइमपास करत होता आमच्यासोबत. आणि मला तर एक एवढं कपडे आणि घरचं सगळं भांडे बघून जीव माझा वैतागून गेला की काय टाकायचं आहे, काय फेकायचं आहे आणि काय कुठं ठेवायचं हेच कळत नव्हतं. तर कपाट रिकामं केला. म्हणलं की इकडेच मी काय मला फेकायचे आहेत ना त्याचे पोतं मी वेगळं बनवणार आहे. तर सिरियसली 1.5 पोते कपडे भरले, जे बिना कामाचे म्हणजे असं असतात ना की जुनं आहे नंतर काढू, नाही राहू द्या, एक्स्ट्रा राहू द्या, नाही 3 आहेत ना अजून एक राहू द्या, कधीतरी कामाला येईल. मग ते कधीतरी कामाला येईल म्हणून कधीच कामाला न येणारे कपडे म्हणलं की आधीच टाकून देऊ. मग 1.5 पोते आहे झालेले ते कपडे. आणि उरलेले जे मला इकडं आल्यावर मग मी काय केला, घडी केलेला होता, पटकन येऊन मग व्यवस्थित एकामध्ये एक लावून ठेवून दिला. आता हे बाहेरचं बघा, आणि श्री गेलेलं आहे स्कूलला म्हणून आम्ही आवरून घेत आहे. आता हे जे सोफा कम बेड आहे ह्यावरचे कवर वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे मी. नंतर तो इकडचे जेवढं झालं तसं तेवढं आवरून घेतलं, घर झाडून घेतलं. कारण की कुठं ठेवायची वस्तू तेच कळत नव्हते, कन्फ्युजन वेगळंच होता माइंडमध्ये. आता हे दुसऱ्या दिवशीचं ब्लॉग आहे मॉर्निंगमध्ये. आज आम्हाला ॲक्च्युअल शिफ्टिंग करायची आहे म्हणून त्याचे पप्पा काढत नाही. तर थंडीमध्ये खाली झोपला इम्पॉसिबल आहे, थंडी वाजवते खूपच, थंडी खूप आहे, वारा थंडी खूप आहे. म्हणून त्याच्या पप्पाला मी सांगितलं की ज्या दिवशी आम्हाला जायचं आहे आणि सकाळी उठून तर बॅग घेऊन जाणार नाही, आणि एकदम खूप जवळ आहे, हे स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूलाच आहे. म्हणून मग आम्ही सांगितलं की ज्या दिवशी जायचं त्या दिवशी ते सोफा कम बेडचं काढा, जे पिन वगैरे आहे, नट्स वगैरे आहे.
कारण की मग तो इझिली जाईल, नाही तर मग ते घेऊन जायला थोडंसं अवघड होईल. आता इकडचं बी नेंटल बघा सगळं क्लीन केलेलं आहे आम्ही. कबर्ड आहे, कपाटमधलं सगळं क्लीन केलेलं आहे, म्हणजे सगळं पोते वगैरे भरून ठेवलेले आहे. आता फक्त हे पोते काय करायचं आहे, गाडीमध्ये टाकायचं आहे आम्हाला. लॅपटॉप वगैरे आहे, नंतर काढून घेऊ. आता श्री उठले. चला नवीन वर्ष नवीन घरात, नवीन वर्ष नवीन घरात. काय झालं का ना माझ्या राज्याला, काय झालं का मग सोन्याला, माझ्या सोन्याला. तर आता शिफ्टिंग सगळं सामान जे आहे ऑलमोस्ट काढलेलं आहे आम्ही. कपडे वगैरे धुवून घेतलेले मी, उषा वगैरे ते सगळं, आय मीन जे आपले ब्लँकेट्स वगैरे आहे. आणि थोडंसं जर उमटलेलं आहे, थंडी एक खूप होत आहे आमच्याकडे, तिथे झालेलं आहे. तर आता आज पूर्ण सामान आम्ही घेऊन जाणार आहे, सगळं सामान, कारण काल त्यांनी गेलेले आहेत अमावस्या. त्यांचं म्हणणं होतं की अमावस्या दिवशी आम्ही नाही पूर्ण सामान घेऊन जाणार आहे. तर असं काहीतरी इश्यू होतं त्यांचा. म्हणले ठीक आहे, आज 12 वाजेपर्यंत अमावस्या संपून जाणार, मग 12च्या नंतर आम्ही निघून जाणार मग तिकडे. तर आता अंग वगैरे तर आज काही करायचं प्लॅन नाही आहे, कारण परत तिकडे एकतर ऑलरेडी पाणी नाही आहे आमच्याकडे. तुम्हाला दाखवते मी, आहे का पाणी, पाणी आहे ऑलरेडी, पाणी ऑलरेडी नाही आहे. कारण काहीतरी रिपेअरिंगचं काम चालू होतं, म्हणून 30 आणि 1 तारखेला पाणी येणार नाही म्हणून सांगितलेलं होतं. मग आता पाणी पण नाही आहे, आणि परत मी कपडे धुतले की मग आंघोळ केले की कपडे धुवावं लागेल, मग ते वाळू घालत बसावं लागतं. त्याच्यापेक्षा आता जाईल आणि दिवसभराचे जे काही साफसफाई आहे तिकडे जाऊन साफसफाई करावंच लागणार आहे. तसंच नाही आपल्याला ठेवता येणार. मग ते साफसफाई वगैरे झाल्यावरच मग संध्याकाळी आंघोळ करून घेणार आहे. तर चला आता आवरायचं काय, चहा करून घेते सगळ्यांना. आणि भांडे वगैरे तसेच पडलेले आहे, रात्री थंडी होती आणि पाणी नव्हतं ॲक्च्युली, म्हणून मी तसेच भांडे ठेवलेले आहेत. तरी अक्षरशः घर सगळं बघून ना 4 दिवस झाले असेच पसारा काढून ठेवलेलं आहे. मग ते घर सगळं बघून डोकं उठून गेलेलं आहे, असं वाटतं काय उचलून काय ठेवू. आणि कुठं परवा दिवशी भांडे लावले होते, ते पण मी भांडे घासले होते ते पण लावले नाही, कारण ते परत रॅकमध्ये तर नाही लावायचं, कारण तो खाली करूनच घेऊन जायचा आहे. हा ह्याच्यामध्ये भांडे ठेवून आपल्याला घेऊन जाता येणार नाही ना. मग आम्ही छोटासा टेम्पो केलेला आहे ॲक्च्युली, तर त्याच्यामध्ये सगळे भांडे मी घेऊन जाणार आहे. आणि जे नाही बसले ते आम्ही गाडीवर घेऊन जाणार आहे. आणि तुम्हाला दाखवते मी तिकडचं घर छोटंच आहे पण आनंदाचं आहे, कारण की स्वामीच्या बाजूलाच आहे तो घर. म्हणजे बाल्कनीमध्ये जर थांबलं ना तर स्वामीचे केंद्र तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे खुशी मला फक्त एवढीच आहे, आता 1 BHK मधून आम्ही 1 रूम किचनमध्ये जाणार, पण खुशी आहे की आम्हाला स्वामींनी आपल्या पदरात घेतलेलं आहे. म्हणजे एकदम बाजूला म्हणजे बाल्कनीमध्ये दिसलं ना तर स्वामीचा केंद्र दिसून येतो. अजून याच्यापेक्षा काय पाहिजे होतं. ॲक्च्युली मी सांगितले होते स्वामींना चला आपण नंतर गोष्टी करूया, कारण आता हे बिस्किटचा डब्बा हातात घेऊन थांबलेला आहे आणि त्यांना भूक लागली आहे. मग स्वयंपाकाचा एक करून घेते, म्हणजे कसं मग आपल्याला हे सगळं भांडे उचलता येतं. आणि हे तसं मी या स्वयंपाकामध्ये मेथीचे पराठे करणार आहे. आता दही लावून ठेवलेलं आहे, एवढं ग्लास भरून पूर्ण दही लावून ठेवलेलं आहे मी. ग्लासभर दही लावलेलं आणि फक्त आता मेथीचे पराठे करणार. म्हणजे मेथीचे पराठे गरम गरम आता तुपासोबत खातील आणि परत तिकडे गेल्यावर संध्याकाळी म्हणा किंवा दुपारी म्हणा जेव्हा जर तिकडे गेले किंवा भूक लागली मग दही सोबत खातील. आता गरम गरम कसं तुपासोबत चांगले लागतात, मग त्यामुळे मी दही रात्री लावून ठेवलेलं आहे आणि फक्त पराठे करणार आहे आज. कारण आणि ते टेस्टी पण लागतात, स्मूथ पण राहतात. संध्याकाळी थंडही जेवले तर ते मुलांना आवडतात ॲक्च्युली. मग दुसरं काही, कारण तिकडे गेल्यावर आज रात्री त्याला स्वयंपाक वगैरे करणं होणार नाही, काही नाही, सगळं पसारा असतं, मग काय स्वयंपाक करणार. त्यामुळे म्हणलं की इकडूनच पराठे जे आहे ते बनवून घेऊन जाणार. तर चला आता कामाला सुरुवात करूया. पूर्ण व्हिडिओ शिफ्टिंगचे बघत राहा. नवीन घर पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मला नक्की सांगा कसं आहे काय नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब.